गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत. गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र. सामनाच्या अग्रलेखातनं फडणवीसांचं कौतुक. सामनामध्ये केलेल्या कौतुकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार. सामनाच्या अग्रलेखातनं आज मुख्यमंत्री फडणवीसांचं करण्यात आलंय कौतुक. पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल. भुजबळांसोबतही उद्या परवा चर्चा होईल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची माहिती. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने राज ठाकरेंकडून एक्स पोस्टद्वारे अभिवादन. तर भिडेवाड्यामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामाचा आढावा घेणारा लाईट अँड साऊंड शो किंवा डिजिटल लायब्ररी तयार करण्याची इच्छा व्यक्त. अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी एक्सवर पोस्ट. जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रांचचे पोलीस घुसले. पत्रकार परिषदेचं पोलिसांनी केलं चित्रीकरण. माझ्या घरात कसे काय घुसलात, आव्हाडांनी पोलिसांना झापलं. माझ्यापेक्षा वाल्मिक करारावर वॉच ठेवावा, आव्हाडांचं वक्तव्य. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना माजलगावकरांकडून मदतीचा हात. मदत फेरीतनं जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द. शिवाजी पार्कवरील धुळीच्या मुद्द्यावरून मनसेचं आंदोलन. पालिका अधिकाऱ्यांना मडक्यात भरून दिली शिवाजी पार्कवरील लाल माती. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांच्याकडनं मैदानाची पाहणी. मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संबंध टेरर फंडिंगशी असल्याचा संशय. 255 खात्यांमधून तब्बल 379 कोटी विविध राज्यातनं काढण्यात आले. घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींची. ईडीला संशय. जळगाव जिल्ह्यामध्ये बनावट औषधांविरोधात तक्रार नोंद. आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये बनावट औषधं. तर दोषी आढळल्यास दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई होणार. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता. सीबीएसईची मानसशास्त्र आणि एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटीची परीक्षा एकाच दिवशी होती. सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येणार. वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी जारी केले लेखी आदेश. पुण्यामध्ये टू व्हीलर विकणाऱ्या शोरूम्सना हेल्मेट देणं सक्तीचं. वाढत्या अपघातांमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय. 2 हेल्मेट देणं असणार बंधनकारक. मुंबई महापालिकेचा 4 कंत्राटदारांसह गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सी आणि उपअभियंत्यांना दणका. सिमेंट कॉन्क्रीट केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानं पालिकेकडनं 3 कोटी 4 लाखांचा दंड. पश्चिम रेल्वेकडनं प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्या. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस. अहमदाबाद ते भुज नमो भारत रॅपिड रेल. वांद्रे टर्मिनस ते वेरावल एक्सप्रेसचा यामध्ये समावेश. पंजाब नॅशनल बँकेला 13,000 कोटी रुपयांना गंडा घालण्याचं प्रकरण. मेहुल चोक्सीच्या परदेशातील मालमत्ता ईडीच्या रडारवर. ताबा मिळवण्यासाठी ईडीचे प्रयत्न सुरू. ब्रिटनमध्ये सापडले डायनोसॉरच्या पायाचे ठसे. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड आणि बर्मिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांना सापडले ठसे. अमेरिकेत सापडला आतापर्यंतचा सर्वात मोठा घरगुती स्फोटकांचा साठा. व्हर्जिनियामध्ये 150हून अधिक पाईन बॉम्ब जप्त. मॉन्टेनेग्रोच्या राजधानीत कॅन्डल मार्च. राष्ट्रपती झाकोव यांची उपस्थिती. 2 दिवसांपूर्वी शहरात झालेल्या गोळीबारात झालेला 12 लोकांचा मृत्यू. आफ्रिकेमधील घानाची राजधानी अक्रा येथील मुख्य बाजारपेठेत भीषण आग. आगीमध्ये 100हून अधिक दुकानं जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.